हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओची सुरुवात मी तुम्हाला गुलमोहर दाखवूनच करते, कारण गुलमोहर ना आमच्या बेडरूममध्ये, आमच्या म्हणजे आईकडे आम्ही आता होतो ना अधिक महिन्यामध्ये, तर त्यांच्या बेडरूममध्ये ना आईच्या सगळीकडून बसताना, उठताना, जेवताना, झोपताना सगळीकडून गुलमोहर दिसत होता. त्यामुळे मी तुम्हाला गुलमोहर दाखवलेला आहे. तर त्याचा अनुभव घ्यायचा तर तुम्हाला पण आमच्या घरात यावं लागेल. खूप भारी दिसतो. आणि अधिक महिना होता, तुम्हाला मी सांगितलेलं आता आज काय वाण अधिक महिन्यात आम्हाला काय वाण दिला आणि पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आमचं अधिक महिन्याचं. तर सकाळ सकाळ नाश्ता काहीच नाही केला, सगळ्यांना वडापाव खायचा होता. त्यामुळं वडापाव सगळ्यांनी नाश्त्यासाठी खाल्ला आहे. आणि तुम्ही पण या वडापाव खायला. वडापाव खाण्याची मजा काय भारीच असते. मला, माझ्या भावाला, माझ्या बहिणींना, माझ्या दोन्ही भावांना पण, आम्हाला दोघी बहिणींना पण वडापाव खूप आवडतो. कारण आमच्या गावामध्ये अगदी जगामध्ये कुणीकडेच भारी भेटत नसेल वडापाव, एवढा भारी आमच्या गावामध्ये भेटतो. तर हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की अधिक महिन्यामध्ये आम्हाला काय वाण दिलं. तर आम्हाला साडी दिली, मिठाईचे बॉक्स दिले, आंबे दिले, तांब्याचं तामण दिलं, दिवा दिला तांब्याचा, साडी दिली, ड्रेस दिले, पैसे दिले आणि मिठाई दिली आणि बरंच काय काय दिलं. तर व्हिडिओ हे दिसतं, माझ्या बहिणीचा व्हिडिओ दिसतं आणि जिजू दिसत आहेत. तर माझा तरी व्हिडिओ घेतलाच नाही कोणी. आता मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते म्हणून मी सगळ्यांचे व्हिडिओ घेते, पण माझं ना माझ्या घरातले एकसुद्धा असं कोणाला वाटत नाही की हिचा पण व्हिडिओ घ्यावा, असं एकासुद्धा माणसाला वाटत नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ कोणीच नाही घेतला आहे. तर हे सगळं आता दुपार सगळे निघणार होते आपापल्या घरी जेवण करून, म्हणून त्याच्या आधीच हे माझं लुक बघा. हे अधिक महिन्यामध्ये मी ही साडी नेसली होती, जेव्हा वाण दिलं ना तेव्हा तुम्हाला मिठाई दिसत असेल. साड्या घ्यायला टाईमच नाही भेटला, कारण ना सोनूचा बड्डे वगैरे होता, त्यामुळे थोडं बिझी राहायला चाललं. आणि एकत्र आल्यावर ना असं गप्पाच मारूसं वाटतं, सारख्या काहीच नको असं वाटतं, फक्त खायला आहे तर भेटावं आणि गप्पा माराव्यात एवढंच वाटत असतं. त्यामुळे साड्या घ्यायला वेळ नाही मिळाला. तरी वहिनींना जनगणनेचं काम होतं, तरी त्यातनं माझा भाऊ आणि वहिनी दोघांनी येताना वहिनीला आणायला गेला तेव्हा आमच्यासाठी ते सगळं घेऊन आला. तो दोघींसाठी तामण, दिवे वगैरे तेवढ्यातनंच वेळ काढून. आणि साड्या म्हटल्या तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर घ्या, तुमच्या आवडीच्या साड्या घ्या म्हणाला तो. पैसे तेवढे दिले आम्हाला आणि जिजूंना वगैरे ड्रेस, आम्हाला सगळ्यांना ड्रेस पण दिलेत, आमच्या घरातल्यांना पण दिले ड्रेस. आणि दुपारचं जेवण होतं, तर ते नॉनव्हेजचं जेवण होतं. त्याच्या आधीच आम्ही सगळं उरकून घेतलं होतं, कारण जायचं होतं ना. मी तर दुसऱ्या दिवशी आली माझ्या घरी आणि माझी बहीण आदल्या दिवशी आली, कारण तिच्या घरातले सोनूला वगैरे ना लय आता सुट्टी जास्त झाल्यावर त्याला घरात जाण्याचा ध्यास लागला होता, म्हणून तिथे आदल्या दिवशीच अधिक वाण दिलं ना, घेतलं आणि संध्याकाळची दुपारची 4-5 वाजता आली ती इकडे तिच्या घरी. तर हे बघा आता निघण्याची तयारी झालेली आहे. आईला सोडून जाताना ना खूप वाईट वाटतं, म्हणजे असं काय खाण्याची इच्छा होत नाही, पिण्याची इच्छा होत नाही, काय नाही होत. पण इथं आल्यावर ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ पण लागतो आपल्या घरी, आणि थोडी साफसफाईची कामं पण राहतात. आणि मेन म्हणजे आईला सोडून येऊसं वाटत नाही. एवढी भारी आमची रितिका गोड आहे, तिला पण सोडून येऊ वाटत नाही. आणि कारण जास्त दिवस राहिलं ना की मग तर जास्त तिथला लळा लागून राहतो. मग असं वाटतं की थोडेच दिवस राहिलेलं बरं. आणि त्यांनी पण आमच्या घरी यायला पाहिजे असं वाटतं, पण आमच्या घरी कोण येत नाही आमच्या घरातलं. तर त्या दुसऱ्या दिवशी मी आल्यानंतर नांगरकी चतुर्थी होती. म्हटलं अधिक महिन्यामध्ये जे वाण मिळालं आहे ना, तर देवाजवळ दिवा लावावा म्हणून मी पूजा वगैरे केली आणि दिवा लावून घेतला आहे. दिवा मी तुपाचा लावला आहे. तो रोजचा माझा जो दिवा असतो तो तेलाचा असतो, कधी कधी मी तुपाचं पण लावते, असं शुक्रवारचं वगैरे. म्हणजे असं मी एखादा असं रोज नाही लावत, पण ठराविक असा दिवस गाठून लावते तुपाचा पण दिवा. आणि हा तर तांब्याचा दिवा होता, आता अधिक महिन्याचा वाण तो मी तुपाचाच लावला होता. आणि घरात आल्यावर ना खूप भांडी वगैरे साफ करायला लागतात ना, खूपच त्रासदायक वाटतं. काय गोष्टी खराब पण झालेल्या असतात, ते बाजूला काढा, परत दुसऱ्या नवीन भरा आणि सगळं. आणि डबे पुसून वगैरे भरले ना, तर ते मला नाही आवडत, कारण का ते नाही त्याच्यात मन लागत, एवढं चांगलं नाही वाटत. मग असं वाटतं की घासून पुसून स्वच्छ भरून ठेवल्यावर जास्त चांगलं वाटतं. मग थोडं थोडं करून मी सगळे कामं करते, उरकते आणि सगळेच भांडे घासून काढते. जेव्हा गावाला जास्त दिवस राहिलं जातं ना, तेव्हा घर एकदम खराब होतं ना, मग मी सगळीच भांडी थोडी थोडी करून घासून काढते.
तर तुम्हाला कसं आवडतं ते नक्की सांगा. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलं असेल की माझी मिल्टनची शेगडीमध्ये मला ऑनलाईन घेतले, तर मला खूप फसवलं आहे. असं म्हणजे जास्त दिवस पण नाही झालेले आहेत त्याला, म्हणजे जास्त वर्ष नाही झालेले आहेत. मी नेल पेंट लावलं आहे, पाठच्या बाजूनं पूर्ण गंजलं. आणि जेव्हा मी स्वयंपाक झाल्यावर शेगडी खराब आपली खराबच होते ना, पिठं वगैरे सगळं सांडलेलं असतं. मग आपण स्वच्छ पुसून काढतो, धुवून काढतो वगैरे. नेहमी माझ्या हाताला हा पत्रा लागतो आणि दररोज लागतो. मी आपली सहन करते. मग आज ना त्याला चांगलं ठोकून सगळं काढून टाकलं, तरी पण लागतो. पण आता थोडी सावधगिरी बाळगते. पण असं वाटतं की ते मिल्टन कंपनी असं नाव मोठं आहे, पण त्यांचं एवढे प्रोडक्ट नाही आहेत चांगले. ते असं फसवतात, कोणाच्या ना कोणाच्या तरी पदरात असं काहीतरी भंगार घालतातच ते नेमकं माझ्याकडं आलेलं आहे बघा. मी एकदम चांगली असं मिल्टन कंपनी चांगली आहे म्हणून मी खरं घेतली शेगडी. मला असं वाटतं ऑनलाईन काय घेऊच नाही, म्हणजे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी हाताने बघूनच घ्यावं, तेच जास्त योग्य वाटतं मला. तर म्हणून मी जास्त ऑनलाईन गोष्टी मागवत पण नाही. जे जास्तच एकदम जड वस्तू काहीतरी आहे की तरच मी मागवते, एकदम अर्जंट आहे तर. पण काही अशा गॅस शेगडीसारख्या जड वस्तू एकदम मागवूच नका. दुसऱ्या जड म्हणजे असं मी चटई वगैरे बोलते, नाही तर तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटेल, अरे असं सांगते आणि परत असं पण बोलते. तर चटई वगैरे असतात तर मी मॅट वगैरे ऑनलाईन मागवते, तर त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही राहत. पण आता गॅस शेगडी कसं महत्त्वाची असते ना ती, कारण रोज तिचा यूज होतो. आणि ते गॅस थोडी हे पण असतं ना, चांगली पाहिजे, कारण गॅसमध्ये सतर्कता पाहिजेच ना आपल्याला. त्यामुळं मी म्हटलं ऑनलाईन नका घेऊ म्हणून असं मी सांगते. खास करून प्रत्यक्षच बघून घ्या अशा वस्तू तुम्ही. माझी झाडं तर बऱ्यापैकी होती चांगली, आणि काय काय सुकली होती. मेन म्हणजे नारळाचं झाड माझं चांगलं होतं, कारण मी पाण्यामध्ये ठेवून जाते ना, एका टपामध्ये पाणी घेते आणि ठेवते. आणि आता फ्रीजमध्ये भाज्या पण सगळ्या खराब झालेल्या असतात. म्हणजे शक्यतो मी गावाला जाताना ना सगळं मी असं मोजून मापूनच सगळ्या गोष्टी करत असते, दूध, भाज्या वगैरे. तर गावाला जायचं आधीच माझं प्लॅनिंग राहतं, थोडं आणण्याचं ॲडजस्टमेंट करून राहते, कारण खूप वाया जातं. बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे मी. आणि मग त्या भाज्या खराब झाल्या ना, फ्रीजमध्ये खूप वास पण मारतो. तसंच मी फ्रीज बंद नाही ठेवत गावाला गेल्यावर, पण भाज्या तरी पण खराबच होतात आणि असे चिघळतात. त्यामुळे मी शक्यतो भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाही, की जेणेकरून फ्रीज पण माझा खराब होईल. पण मी गावाला जर जाताना फ्रीज बंद ठेवला ना, पूर्ण फ्रीजनं बुरशीने भरतो आणि त्याला साफ करणं खूप कठीण होऊन जातं. असं वाटतं की नकोच हे सगळं, म्हणून मी चालूच ठेवते. आता हे ड्रेस आहेत, हा ड्रेस मी दाखवते ना, तर असे 2 पिशव्या भरून मी ठेवलेल्या आहेत, की ते आश्रममधल्या मुली वगैरे आल्या तर त्यांना कपडे देता येतील. कारण असं हा हिरवा दिसतो ना टॉप, तो असे कपडे आहेत की जे मला होतच नाहीत, आणि मी किती दिवस त्यांना कपड्यात ठेवलं तर दुसऱ्या कपड्यांना जागा पण नाही मिळत आहे ठेवायला. म्हटलं जाऊ देत, कोणाला तरी उपयोगी तरी कपडे होतील, म्हणून मी आता 2 पिशव्या भरून ठेवल्यात, काढून ठेवल्यात बाजूला. बाकी आता गावावरून आल्यावर वगैरे बॅग वगैरे धुवूनच ठेवते मी कपाटामध्ये, असं ठेवतच नाही. जे काय असेल ते सगळं स्वच्छ करून कपाटात ठेवून देते. तर बघूया, आश्रमातल्या मुली आल्या तर देऊन टाकेन ते त्यांना कपडे, कारण का उपयोगी तरी होतील ना. येतात पण आता त्या काय माहिती ह्या 5-6 महिन्यामध्ये आल्याच नाही आहेत त्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अधिक महिन्यामध्ये आम्हाला जे काय मिळालं ते खूपच आम्हाला भारी वाटत होतं. एकदम आमचा अधिक महिना एकदम भारी झाला. एकदम सोहळा म्हणतात ना, एकदम गोड कौतुक झालं लेकीचं, जावयाचं, आमचं सगळ्यांचं केलं. आणि आईनी, भावानी, वहिनीनी, वडिलांनी पण, वडील पण माझे खूप करतात. आई जास्त माझी करते, माझी आई, आणि माझा लहान भाऊ करतो जास्त. मोठा भाऊ पण करतो, पण त्यांनी सगळ्यांसाठी अधिक महिन्यामध्ये सगळ्यांसाठी आंबे पाठवले होते. त्याला तर यायला नाही जमत, कारण त्याचं दुकान असतं, त्यामुळे ते बंद ठेवून नाही ना चालत, त्यामुळे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर. आणि असेच माझ्या चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, मला सपोर्ट करा प्लीज. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. बेसनची पोळी दिसते बघा तुम्हाला, आणि ही बडीशेप जी जेवणानंतर खाते ती हॉटेलमधून आणली होती.